असं नसतं. या आता आपण आहोत पुन्हा एकदा जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी. हे महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना याचं कार्यालय आहे. हे कार्यालय आहे. आता आपण नेहमीप्रमाणे इथं आलोय, त्याचं कारण आहे अत्यंत दुर्दैव आणि नालायकपणाचा कळस, ज्यांच्यामुळं गोरगरिबाची आपदा व्हायला लागली. खूप त्रास व्हायला लागला गोरगरिबांना. आता हे आपण कार्यालयात जातोय. आपण आहोत जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी. हे आरोग्य मित्र आहेत. तुमचं नाव काय? हा, बर. तुमचं पद? बर. किती तारखेपासून महात्मा फुले आणि आयुष्यमान भारत योजना सदर हॉस्पिटलमध्ये बंद आहे? 7 तारखेपासून शुक्रवार. 7 पूर्ण महिन्यासहित सांगा. 7/8/2026. 7/8/2026. बर. नेमकं कारण काय काय कळलं का नाही तुम्हाला? नाही, योजना बंद झाली जगदाळे मामा हॉस्पिटलची. काय कारण नाही. वरिष्ठांनी त्यांना मेल आला होता. वरिष्ठांनी तुम्हाला कसं कळलं? नाही, मेल आला त्यांना सांगितलं. नाही, जिल्ह्याचे कोण तुम्हाला, जिल्ह्याचे कोण तर मोठ्या अधिकाऱ्याचा फोन आला असेल ना, कोऑर्डिनेटर असेल किंवा दुसरे कोण? डीएमओ सर आडनाव? धुमाळ सर. धुमाळ सर. ते काय म्हणले? हॉस्पिटलला मेल आला म्हणजे हॉस्पिटल सस्पेंड आहे. सस्पेंड आहे हा. म्हणजे योजनेतून? नाही, मेल फक्त सस्पेंड आला होता. हा, म्हणजे हॉस्पिटल योजनेतून सस्पेंड झालंय याचा मेल आलता. योजने फक्त परत पाठवणार असं मंजुरीला पाठवणार. म्हणजे आता शुक्रवारपासून म्हणजे 7 तारखेपासून हो. आतापर्यंत जे गोरगरीब रुग्ण आहेत ते ट्रीटमेंटला किंवा योजनेत बसवा म्हणून तुमच्याकडे प्रचंड येत असतील. हो, मग आम्ही काय करतो ना, बाकीच्या हॉस्पिटलची योजना चालू आहे त्यांना रेफर करतो. म्हणजे इथला आपली योजना बंद आहे म्हणून दुसरीकडे त्याचा लाभ घ्या असं लोकांना सांगतो आपण. म्हणजे गोरगरिबाची तारांबळ उडायला लागली ह्या हॉस्पिटल, ह्या जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीची. आपण तिला रेफर करतो. कुठं? सुविधा हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, हिरेमठ हॉस्पिटल, अंधारे हॉस्पिटल आणि RH या ठिकाणी योजना चालू आहे. तिकडे तुम्ही पेशंट शिफ्ट करू. म्हणजे दररोज गर्दी बऱ्यापैकी लोकांची विचारपूस तुमच्याकडे होत असेल ना गोरगरिबाची? येतात लोक विचारले काय म्हणतात? योजना चालू आहे. कोणती? महात्मा फुलेंची? आणि आयुष्यमान. म्हणजे तुम्ही म्हणताय की बंदच आहे? तिथं बंद आहे. आम्ही तिकडे पेशंट रेफर करतो. मग बारसकर साहेब काय माहिती तुमचे कोण आहेत? बारसकर साहेब पद काय त्यांचं? MCO म्हणजे काय? मेडिकल कोऑर्डिनेटर. म्हणजे बार्शीतले जगदाळे मामा हॉस्पिटल. हा, ठीक आहे. मग ह्याच्यात काय तुम्हाला काय मतभेद मांडलं का नाही बारसकर साहेबांनी संबंधित हॉस्पिटलच्या लोकांनी? नमस्कार, मी अजय दिगंबर पवार पुन्हा आलोय तुमच्या दर्शनाला. आणि सांगताना खेद होतो आणि वाईट वाटतं की निर्लज्जपणाचा कळस आणि नालायकपणाचा कळस, भाड खाऊ वृत्ती कशाला म्हणतात, ते आज या हॉस्पिटलच्या अध्यक्ष संचालक मंडळाने सिद्ध केलंय. आता तुम्ही म्हणाल इतका वात्रट शब्द मी का वापरला? यापूर्वी आपण मार्च 2026 ते 2000 आजच्या हा महिना ऑगस्टचा 26चा आपण पाठपुरावा करत होतो की जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी महात्मा फुले जीवनदायिनी योजना व आयुष्यमान भारत योजना या योजनेत हॉस्पिटलकडील अध्यक्ष संचालक मंडळ गोरगरिबांना जसा शासकीय लाभ आहे तसा देत नाही. नियम काय आहे की जेव्हा ॲडमिट होतो इथं रुग्ण तेव्हा त्यांच्याकडून 1 रुपयाही घ्यायचा नाही आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजनेत बसल्यानंतर. पण हे हॉस्पिटल काय करत होतं, योजनेत बसलेल्या प्रत्येक रुग्णाकडून पैसे घेत होतं.
याबाबत आपण वारंवार तक्रारी जिल्हा कोऑर्डिनेटर गुंजाळ सर, सिव्हिल सर्जन डोईफोडे मॅडम आणि इतवर काय या योजनेचे व्यवस्थापक अण्णासाहेब चव्हाण यांनाही मी तक्रारी केल्या. आपल्या तक्रारीवर सोलापूरची चौकशी समिती या जागदाळे मामा हॉस्पिटलच्या ह्या ठिकाणी आलती. हे चौकशी समितीचे पत्र आहे जे मला आलतं. आता हे बघा, हे सिव्हिल सर्जन कडलं कमिटीचं पत्र आहे. आपल्यामुळं हे हॉस्पिटलची योजना बंद पडलेली नाही. एक मिनिट मित्र, तुमचं पेशंट ऍडमिट आहे ना? योजना चालू आहे का? नाही म्हणते का? विचारलं नाही. मग तुमची परिस्थिती गरीब आहे कशी आहे? गरीब आहे. मग योजनेत बसावं वाटतंय ना? हा. ऍडमिट कोण आहे तुमचं? आजोबा आजोबा. आडनाव पूर्ण नाव? अंबिराव रामावर गाव? महेशगाव. महेशगाव. योजना बंद आहे. कुठं आहेत म्हणले आता योजना? सुविधा हॉस्पिटल आणि अंधारे. आता तुम्हाला हे हॉस्पिटल योजनेतून सस्पेंड झालं कशामुळं? की ह्या हॉस्पिटलने रुग्णांकडून अधिकचे पैसे घेतले होते. योजनेत बसून सुद्धा संबंधित हॉस्पिटल काय करत होतं, ऍडमिट झाल्यापासून समजा आता ह्या भैयाचे आजोबा बसले, ज्या दिवशी ऍडमिट झाले तेव्हापासून त्या रुग्णाला 1 रुपया न घेता योजनेचा लाभ दिला पाहिजे होता. पण हे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन झाल्यापासून पहिल्या 3-4 दिवसाचे पैसे, उदाहरण 40,000 50,000 गोरगरिबाकडून घेत होतं. आज ही योजना बंद कुणामुळे पडली? आपण तक्रारी केल्या, वारंवार लाईव्ह दाखवले की संबंधित हॉस्पिटल आणि संचालक मंडळ गोरगरिबांना लुटत आहे, आर्थिक लूट करत आहे. आज या भैयाची व्यथा ऐकली, हॉस्पिटल ओस पडलं, गरिबाची आपदा व्हायला लागली ना. का कुणी चोऱ्या केल्या? संचालक मंडळाने केल्या. हॉस्पिटल कोणामुळे बंद पडलं? जागदाळे मामा हॉस्पिटल हे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आहे. आपला हे हॉस्पिटल, मग हॉस्पिटल गोरगरिबांना योजनेत बसून त्यांच्याकडून अधिकचे पैसे घेत होतो गरिबांकडून. मी वारंवार काही तक्रारी करत होतो. काही रुग्णांच्या मुलाखती बी मी प्रत्येक लाईव्हला मुलाखती रुग्णांच्या घेतल्यात. काही रुग्णांचे पैसेही आपण जागदाळे मामा हॉस्पिटल यांच्याकडून महागारी मिळवून दिले. जवळजवळ 8-10 लाख रुपये तर आपण तक्रारी करून गोरगरिबाचे महागारी दिले. पण आता सगळ्यात मोठा फटका गोरगरीब लोकांना बसायला लागलाय. बार्शी मध्ये उपचारासाठी येणारे माडा, टेंभुर्णी, परांडा, धाराशिव आजूबाजूच्या खेड्यातून लोक उपचारासाठी या ठिकाणी येतात, कारण सुविधा आहेत. पण सुविधेच्या नावाखाली रुग्णांना कापलं जातं. आता ह्या भैयाची परिस्थिती नाही, त्यांना म्हटलंय. मग ह्याची जबाबदारी कोण घेणार? हॉस्पिटलची योजना बंद पाडली कोणी? मी तक्रारी केल्या, वारंवार बोललो, चौकशी समिती आणली. यामुळे हॉस्पिटल कायच्यात योजनेतून सस्पेंड झालं. हे आपल्यामुळं नाही झालं, तर ते ह्यांच्या कुकर्मामुळं झालं. ह्यांनी जर गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतले नसते, जागदाळे मामा हॉस्पिटलवाल्यांनी, संचालक मंडळांनी, आणि वेळेवरच पैसे दिले असते गोरगरिबांचे, तर हे हॉस्पिटलमधील योजना बंद पडली नसती. आता मी तुम्हाला सांगतो, जेव्हा चौकशी समिती आलती त्यात आपण काय मागण्या केल्या? आता बघा, अधिकचे पैसे घेतात ते घेऊ नये जागदाळे मामा हॉस्पिटलवाले. हे माझ्याकडं आपलं म्हणणं मांडलेला खुलासा आहे. मी कुणाला दिलाय बघा. हे तर विषय श्रेयाचा नाही, क्रेडिट नाही, ही वाईट गोष्ट झालेली आहे. पण कोणत्या चोरांमुळं हॉस्पिटलची महात्मा फुले जीवनदायिनी योजना आणि आयुष्यमान भारत योजना बंद पडली? कुणामुळं? यांच्यामुळं. आता ह्यामध्ये मग राहून गेलं, यामध्ये आपण काय म्हटलोय? आता बघा, हॉस्पिटलमध्ये किती पेशंट कॅशमध्ये आहे, पण चौकशी समितीने रुग्णाची चौकशी तेव्हाही केली नाही. पुन्हा ग्रेव्हन्स म्हणजे तक्रारी किती रुग्ण सॉल्व्ह केल्या, ते केल्या नाही. चौकशी समितीने ही मॅनेजमेंट होती त्यावेळेस. मी म्हणत होतो जागदाळे मामा हॉस्पिटलमधल्या सगळे जे ॲडमिट रुग्ण आहेत त्यांना जाऊन आपण भेटू,
त्यांना विचारू, तुमच्याकडून योजनेत बसून सुद्धा तुमच्याकडून पैसे घेतलेत का जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीने? पण ती समिती आलेली नव्हती. मग मी हे खुलासा त्या समितीला लिहून दिला. त्यात डॉक्टर गुंजाळबी होते, ढवळे मॅडम होते आणि एक तिसऱ्या जी महिला होत्या कमिटीतल्या, ते काय आठवत नाहीत मला, हे आपल्या चौकशीवर आलती. मग महात्मा फुले 2013ला ही योजना, तेव्हा राजीव गांधी जीवनदायिनी योजना ह्या योजनेचे नाव होते, पण आता ही महात्मा फुले जीवनदायिनी योजना आणि आयुष्यमान भारत अशी नाव त्यांचं झाले. आता पुन्हा आपण काय म्हणतो होतो की काही रुग्णाकडून पैसे आहेत ते माघारी द्या. खूपशा रुग्णांचे पैसे माघारी द्या. आणि 2013 ते 2026 पर्यंत ज्या ज्या रुग्णाकडून जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीने पैसे घेतले त्या रुग्णाला पैसे परत द्या, असं आपण ह्याच्यात म्हटलंय. त्या ठिकाणी मुद्दा आहे हा. आणि ही सही डॉक्टर गुंजाळांची आहे, चौकशी समितीमधले होते हे त्यांचंच आहे सगळं. माझ्या ह्या चौकशी समितीने अहवालावर सदर जगदाळे मामा हॉस्पिटल योजनेतून सस्पेंड केलं. ह्याच्यात मला दुःख आहे, आनंद नाही. मग कुणामुळं झालं तर जगदाळे मामा हॉस्पिटल योजनेतून सस्पेंड कोणामुळं झालं? घेतले डॉक्टर BY यादव, ते मोग्यांबूज आहे. खरोखर त्यांना गोरगरिबाची काय काळजी नाही. ह्याच्यावरनं त्यांना मग भाडखाऊ वृत्ती असा शब्द ह्या संचालक मंडळाला मी उच्चारला. हे असा शब्द वाईट वाटतं, वयानं मोठे आहेत पण त्यांना गोरगरिबाचं काही घेणं नाही. नंदनजी जगदाळे जी किती बोलावं, जिथं जाऊ तिथं खाऊ, नेहमीच म्हणतो तुमचं नाव नंदन भाऊ. आता का पुढं बोलत नाही येऊन ही योजना का बंद पडली? किंवा पेटी पाटील का बोलत नाही की योजना कशामुळे बंद पडली? तुम्ही पत्रकार परिषद का घेतली नाही की जगदाळे मामा हॉस्पिटलमधील ही योजना का बंद पडली? अजय पवारांमुळे नाही पडली. अजय पवारांना म्हणजे मी गोरगरिबांना योग्यरीतीने सेवा द्या अशी वारंवार तक्रारी सरकारकडे बी केल्या. इथं आपल्या तक्रारी पुन्हा एकदा तेच म्हणतो, चौकशी समिती बी आणली. आज गोरगरिबांचे हाल होत आहेत इथं. आता योजना कोणामुळे बंद पडली? नंबर 1, योजना डॉक्टर यादव आणि सगळे संचालक मंडळ यांच्यामुळं ही योजना बंद पडली. वारंवार सरकार यांना नोटीस काढत होतं. जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांच्या सगळ्या लोकांना, म्हणजे कोणाला, सगळ्या लोकांना म्हणजे संचालक मंडळांना जे कर्ते आहेत तिथले प्रमुख, की तुमच्यावर पॅनल्टी एवढ्या एवढ्या रुग्णाचे पैसे तुम्ही घेतलेले आहेत, रुग्णांच्या तुमच्या हॉस्पिटलच्या विरोधात तक्रारी आहेत, ती पॅनल्टी ह्यांना बसली. म्हणजे दंड कशामुळे दंड बसला की रुग्णांकडून ह्यांनी पैसे घेतले. योजनेत बसून सुद्धा त्या रुग्णांकडून औषधासाठी पैसे, ICUचे पैसे 50-50, 60-60 हजार रुपये घेतले. म्हणजे असे 2013 ते आत्ता तर ऑडिट काढलं तर 10-5 कोटी रुपये व्हायचे. ढोबळ सांगतोय मी तुम्हाला, ढोबळ. मग का लुटले? तुम्ही जे पैसे गोरगरिबाकडनं घेतले नसते तर ही योजना, महात्मा फुले जीवनदायिनी योजना, आयुष्यमान भारत योजना ही बंद पडली असते का? ही योजना का बंद पडली की सरकारने यांच्यावर कारवाई केली की तुम्ही गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतले, तुम्ही त्याची पॅनल्टी दंड भरा व त्या गोरगरीब रुग्णांचे पैसे माघारी करा. आता पैसे ह्या चोरांनी हाणले, पैसे ह्यांनी खाल्ले, मग पैसे कोण भरणार? मी भरणार? मी भरू शकत नाही, मी गरीब आहे बाबा, मी कशाला भरतो? आपले आहे का तेवढे दान? खा 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 खायचं, ऊस गोड लागला म्हणून मुळात सगळं उपटायचा आणि पर खाल्लं, तोंड एवढं मोठं खाल्लं, आईला पचलं तरी कसं काहीच माहिती नाही राव मला. ह्या योजनेत गोरगरिबाचे जे पैसे हाणले ती माघारी द्या म्हणून ह्यांना नोटीस आल्या. ह्याची हेरिंग असती, तारीख असती. मुंबईमध्ये अण्णासाहेब चव्हाण ज्या ह्या सोसायटीच्या योजनेचे प्रमुख आहेत त्यांच्या दालनामध्ये ह्यांच्या हेरिंगात तारखासर सुनवाई असते की बाबा तुमच्या हॉस्पिटलने गोरगरीब रुग्णांकडून पैसे घेतलेले होते ते माघारी द्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, हॉस्पिटल सस्पेंड होऊ शकते. ऑलरेडी ह्यांना नोटिसा दिल्यात, पण ह्यांनी ते काय होतंय आपण खूप मोठे, आपलं कोण काहीच करत नाही. कसं कोण काही करत नाही? मी एकदाच म्हणलो होतं, मोठमोठे इतिहास किरकोळ अपमानातून निर्माण झालेत, मोठमोठ्या सत्ता गेल्यात आणि
मोठे मोठे जहाज, ह्याचं तर टायटॅनिकच आहे मोगॅम्बोचं. टायटॅनिक सिनेमा मोगॅम्बोचं टायटॅनिक आहे डॉक्टर BY यादवचं. त्याच्या बी छिद्रानं त्याचा बी पालतो होणार आहे. मी नेहमी म्हणतो जागदाळे मामा माझ्यात अवतरले, त्यांची पनिशमेंट मिळाली. सरकारनं ह्यांना कोणाला म्हटलंय आणखी लक्षात घ्या, ह्यांना गोरगरीब रुग्णांचे पैसे महागारी रुग्णांना द्या म्हणून वारंवार सरकारने नोटिसा जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीला काढल्या. पण ह्या नोटिसीकडे त्यांनी साफ दुर्लक्ष केलंय. कारण ह्यांनी गोरगरिबाचे योजनेत बसून सुद्धा पैसे अधिकचे आणले होते, कित्येक पैसे आणलेत. त्याचा आकडा मी कोटीत म्हणू शकत नाही, लाखात म्हणू शकत नाही, पण पुष्कळ पैसे आणलेत. मी तर 2013 ते 26 पर्यंत रुग्णांचे घेतलेले पैसे महागारी द्या असं म्हणतोय. मग ह्यांनी नोटीस आल्या ती रुग्णांना पैसे महागारी का दिले नाहीत, का ग बसले? कारण ह्यांना पैसे द्यायचे नव्हते, कारण ह्यांनी हाणलेत पैसे, घोटाळा केलाय. ह्यांनी जर वेळेवर पैसे सरकारला जमा केले असते, गोरगरीब रुग्णांना पैसे महागारी दिले असते, तर हॉस्पिटलमधील महात्मा फुले जीवनदायिनी योजना हे बंद पडली असते का? नसती. बंद पडली असते का? नसती. म्हणजे या चोरांमुळं आज गोरगरिबाला त्रास व्हायला लागलाय. प्रत्येक जण विचारते योजना आहे का? आता किती डिपॉझिट मागायला लागलेत, लाखो रुपयाचं डिपॉझिट भरतात. कुठं आणायचं गरीबानं डिपॉझिट? ऍडमिट केला की 15,000 भरा, 30,000, इतकी दयनीय अवस्था गोरगरीब रुग्णांची जगदाळे मामा हॉस्पिटल येथे चालू आहे. ती योजना तर चालू झालीच पाहिजे. ते माझ्यामुळं नाही होणार, मी योजना चालू करायला भाग पाडणार. म्हणजे कशी? चोरानंच पैसे भरले पाहिजे की त्या गोरगरिबाची सरकारची पॅनल्टी? डॉक्टर BY यादव संचालक मंडळानं आणि जगदाळे मामा हॉस्पिटलच्या काही जबाबदार व्यक्तींनी जी सरकारने जगदाळे मामा हॉस्पिटलवर पॅनल्टी टाकली, म्हणजे दंड, तो दंड त्यांनी सरकारला जमा करायचा असतो. कोणी करायचा? जगदाळे मामा हॉस्पिटलने. आणि गोरगरिबाचे जे पैसे ह्यांच्याकडे फिरतात त्यांचे पैसे त्यांना महागारी दिलं की हॉस्पिटल चालू होतं. ह्याच्यात आमदाराची गरज नाही, खासदाराची गरज नाही, ह्याच्यात माझी गरज नाही. अहो का चोऱ्या करणार ही दुसरे कसे पैसे भरतील? गपागप खाताना तवा नाही का लाज वाटली? आता वाकायची वेळ आली तर वाकायला काय होतंय? द्या ना पैसे महागारी. अहो का सरळ सांगतो, ह्यांचं हॉस्पिटल निलंबित झालं योजनेतून. त्याचं कारण डॉक्टर BY यादव, नंदन जगदाळे, PT पाटील ह्यांनी लोकांचे घेतलेले पैसे सरकारनं वारंवार नोटीस ह्यांना पाठवल्या, पण ह्यांनी त्याची तमा बाळगली नाही. म्हणून सदर हॉस्पिटल योजनेतून सस्पेंड झालंय. ह्यांनी तातडीनं जी पॅनल्टी जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीवर पडलेली आहे ती महागारी सरकारला जमा करावी आणि गोरगरिबाचे पैसे लवकरात लवकर देऊन गोरगरिबाच्या सेवेसाठी येथे म्हणजे जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी येथे योजना कार्यरत करावी. मी योजना चालू करू शकतो, मी चालू करू शकत नाही. मी करायला भाग पाडू शकतो, कारण ह्यांनी जे खाल्लंय ते फेडावं लागेल ना. ह्या हॉस्पिटलच्याच लोकांनी पैसे महागारी दिले पाहिजे, सरकारचा दंड भरला पाहिजे आणि गोरगरिबाचे पैसे महागारी दिले पाहिजे. योजना चालू होती, ह्याच्यात आमदार भरणार नाही, खासदार भरणार नाही, कोणच भरणार नाही, कुठलीच व्यक्ती भरणार नाही. ज्यांनी चोरलंय त्यांनीच वकावं लागेल. आणि जर योजना चालू झाली नाही, लवकरात लवकर रिकव्हरी ह्यांनी सरकारला गोरगरीब लोकांना पैसे दिले नाहीत आणि दंड सरकारला भरला नाही, तर डॉक्टर यादव यांच्या घरासमोर मी आंदोलन करणार. टप्प्याटप्प्यानं करणार. PT पाटलाच्या घरासमोर करणार, नंदन जगदाळेच्या घरासमोर मी आंदोलन करणार. जोपर्यंत योजना चालू होत नाही तोपर्यंत ह्यांच्या मी मागच आहे बघा. खूप इतकं नालायकपणा बरा नाही हो. खूप झालं गोरगरिबाचं हे असं वाटोळं करणं. आता PCD औषध महाराष्ट्राला माहिती नव्हतं. फर्स्ट टाइम मी लाईव्ह घेतलं की PCD नावाचं औषध असतं. मी गोरगरिबा सेवा करतो, श्रेय घेण्यासाठी मी काही केलेलं नाही. योजना चालू करायला मी जगदाळे मामा हॉस्पिटलच्या मॅनेजमेंटला भाग पाडणार, त्यांच्या घरासमोर आंदोलन करणार. डॉक्टर BY यादवच्या, मगच म्हटलं सगळ्यांच्या. कारण PCD औषधामध्ये गुणवत्ता कमी असते, मी डुप्लिकेट आहे म्हणत नाही. त्याची बी रेड झाली, त्या बुगड साहेबांनी रेड केली आहे लक्ष्मीबाई मेडिकल बार्शीच्या इथं. आणि त्याच्यात काय झालं, त्यांनी परस्परच गेला आणि मी विचारलं साहेब काय केली की मला रेड. आता आम्हाला काय माहिती आहे सॅम्पल कोणते नेले,
आणि एकाच मेडिकलची रेड केली, दुसऱ्या मेडिकलची का केली नाही? म्हणजे इथंच संशयाचं कारण आहे. डॉक्टर रंगा 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 यांची रजत फार्मा आहे. लांबकाने डॉक्टरच्या भावाची रजत फार्मा आहे, त्याची बी PCD, त्याच्या घरच्या हॉस्पिटलमध्ये बी ते PCD औषधं विकतात, गुणवत्ता कमी आहे. मग एकदम स्वस्त द्यावी त्यांनी PCD औषधं. मी तशी तक्रार बी तुकाराम मुंडे साहेबांकडे केलेली आहे की ह्याच्यावर चर्चा होऊन जाऊ द्या. पण हे मॅनेज आहेत आपले FDA म्हणजे अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी गोडसे साहेब फोन उचलत नाही. नॉट रिचेबल. कारण पैसा आता इधर माझ्याकडे नाही बाबा. गोडशेखड त्या बुगगडकड ड्रग्स इन्स्पेक्टर आहे बुगगड, ह्यांनी ची चौकशी करा म्हटलं होतो. मी रजत फार्माची चौकशी करा म्हटलं होतो. मी त्यामध्ये भगवंत फार्मा, विष्णू फार्मा, खूपशा अशा फार्मांची चौकशी करा म्हटलं होतं, पण काय चौकशी केली नाही. तिथंच घोडं पेंट खाल्लं आणि तिथं मॅनेजमेंट करून ह्यांनी तिथं सिनेमा लावला. डॉक्टर असं नागिन डान्स करतात चिठ्ठी औषध लिहून देताना, आणि ते औषधं PCDची इतर ठिकाणी भेटत नाही आणि म्हणतात आम्ही स्वस्त विकतो, आम्ही स्वस्त. अरे गुणवत्ताच नाही, ते बाहेर भेटत का नाही? मग ते भेटलं पाहिजे ना बाहेर, मग स्वस्तात देऊन टाकायचं. 50% नफा डॉक्टरांना त्या औषधामध्ये मिळतो आणि 20-30% ते संचालक मंडळ खातं जगदाळे मामा हॉस्पिटल्स. बार्शीमध्ये लांबकाने डॉक्टर, ते मागाच म्हटलं, त्यांचं बी तेच आहे. खूपशे असे डॉक्टर आहेत, मी टप्प्याटप्प्याने घेणार आहे. पण आज सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे गोरगरिबांसाठी ही योजना चालू होणं गरजेचं आहे. मी सगळ्याचं टप्प्याटप्प्याने बघणार आहे की PCD औषधं इथं पुन्हा विकली जातात का, रेड झाली त्याची तपासणी मी करणार आहे की रेड कशी झाली त्याचा अहवाल मी मागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी बघणार आहे. पण योजना चालू करायची असेल जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शीला, तर डॉक्टर यादव यांनी जी पॅनल्टी सरकारची पुन्हा 4दा म्हटलोय, ही योजना कुणीही चालू करू शकत नाही आपल्यासारखा सामान्य आमदार, खासदार, मंत्री सुद्धा. कारण ज्यांनी पैसे हाणलेत, कुणी हाणले पैसे? डॉक्टर BY यादव संचालक मंडळाने. त्यांची जी दंड आहे, पॅनल्टी आहे सरकारची, ह्यांनी पॅनल्टी ह्या हॉस्पिटलने भरावी लागते, म्हणजे ह्या संचालक मंडळाने. ज्या गरिबांचे पैसे अडकले त्याची रिकव्हरी त्या गरिबांना महागारी द्यावी लागते, तेव्हा हॉस्पिटलची योजना पुन्हा चालू होते. ह्याच्यात आपण दुसरं कोणी काही करू शकत नाही. आज पुरतं एवढंच. नेक्स्ट लाईव्ह डॉक्टर यादवांच्या घरासमोर आणि प्रत्येक संचालकाच्या पुढं घरासमोर योजना चालू करण्यासाठी आंदोलन रीतसर लोकशाही पद्धतीनं केलं जाईल. आपण धम नाही देता क्विक ऍक्शन करताय, आपण धम नाही देता क्विक ऍक्शन करताय. SIT तर लावलेली आहे, बाकी सगळ्या शिक्षण संस्थेचं बी शिक्षकांचं चालू आहे. बोगस शिक्षक भरती बाकीच्या बी संस्थांचं आहे. सगळे एवढं बंच आहे माझ्याकडे. पळायला ह्या वयातच आत बसतील ही सगळं तुरुंगात. असं 1-2 गज मोजावे लागते, 1, 2, 3, 4 गेलो भाई गज पळून जातील. पैसे आहेत, वशिले आहेत. त्या हमरीतम पॉवरमुळं, समरी पॉवरमुळं योजना सस्पेंड केली जगदाळे मामा आणि गोरगरिबाची अहवालना सुरू केली. ह्यांनी, मला त्रास वाटतं, ह्यांनी मुद्दाम प्लॅन केलता की योजना बंद पाडायची आणि फुल पैसे लुटायचे. कारण हे तर आता योजनाच नाही. धर्मदाय रुग्णालयाचं बी तसं ते बोजवारा उडवलाय. त्यांची बी माझी सुनावणी झाली सोलापूर उपायुक्त धर्मदायांच्या ह्या कार्यालयामध्ये. त्यात असं लिहिलंय की आतापर्यंत जे 10% लोकांना 41 क प्रमाणे मोफत उपचार द्यायचे होते गोरगरीब जनतेला, कागदच नाही, नोंद, रुग्णांची नोंद व्हायच नाही. म्हणजे किती गलतान कारभार. आजच्या पुरतं एवढंच. इथं थांबतो, नंतर भेटू. योजना चालू करणारच.